नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. लग्नाच्या जेवणातून 35 जणांना विषबाधा, उपचारासाठी हलवले रुग्णालयात. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंदरुळ हवेली येथे लग्न समारंभातील जेवणानंतर सुमारे 30 ते 35 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जेवणानंतर संबंधितांना जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि मळमळ यासारखा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. माहितीनुसार मंदरुळ हवेली येथे मोठ्या उत्साहात लग्न समारंभ पार पडला होता. या समारंभासाठी मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळी आणि पाहुणे उपस्थित होते. अनेकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. मात्र त्यानंतर काही तासातच 30 ते 35 जणांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांच्या मदतीने सर्वांना तातडीने मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधितांनी लग्न समारंभात तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. माहितीनुसार समारंभात भोजन केलेल्या सर्वांनाच त्रास झालेला नसून केवळ काही नागरिकांनाच विषबाधेची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे कोणत्या विशिष्ट खाद्यपदार्थामुळे हा प्रकार घडला याचा तपास सुरू आहे. आरोग्य विभागाने उपचार सुरू ठेवत संबंधितांची वैद्यकीय तपासणीही केली आहे. दरम्यान काही नागरिकांमध्ये उशिराने लक्षणे दिसण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभाग सतर्क झाला असून रुग्णसंख्या वाढू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी उलट्या, जुलाब, पोटदुखी किंवा मळमळ यासारखी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.